संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। शिरूर राजगुरुनगर हा दोन प्रमुख तालुक्यांना तसेच विविध शहरांना जोडणारा महामार्ग, पण हा मार्ग सततपणे कधीच दुरुस्त झाला नाही। या मार्गावरील पाबळ ते कणेरसर हा भाग तर सतत रस्ता दुरुस्तीपासून वंचित राहिलाय। या भागात दरवर्षी रस्ता दुरुस्ती होते, पण कोणीतरी थोरांच्या वरद हसताना हा रस्ता प्रत्येक पावसाळ्यात खड्डेमय होतोय। त्यामुळे या भागात नेहमीच अपघात घडतात, कधी-कधी एखादा जीवही गमवावा लागतो। पाबळ परिसरातून मोठी वाहतूक सतत सुरू असते। अनेक कामगार दुचाकीवरून प्रवास करत असतात। जवळच असलेल्या सेज प्रकल्पामुळे मोठी वाहने इजा करत असतात। तसेच भीमाशंकर देवस्थान, भीमाशंकर साखर कारखाना, अष्टविनायक दर्शन, कण्हेरसरची यमाई, पाबळ येथील जैन देवस्थान, ऐतिहासिक मस्तानी समाधी, विज्ञान आश्रम या असंख्य कारणांनी हा रस्ता अत्यंत वर्दळीचा बनलाय। मात्र हा रस्ता अरुंद आणि एकरी वाहतुकी एवढाच आहे। कडेनं साईड पट्टा न भरल्यानं अपघाताचा धोका तर आहेच, पण रस्त्यावर ठिकठिकाणी 1 फूट उंचीचे जीवघेणे खोल खड्डे आहेत। पावसाळ्यात तर रात्रीचे हे खड्डे पाण्यानं भरल्यामुळे दिसत नाही आणि दिवसाही किती खोल असतील याचा अंदाज येत नाही। त्यामुळे या भागात दररोज एकतरी लहान मोठा अपघात घडतोच। रस्त्याचं काम कधीच धड होत नसल्यानं आणि सतत होणाऱ्या अपघातांमुळे आता येथील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। ऍक्सिडेंट होता, 2-3 वेळा मी पडलो। परवाच्या दिवशी आम्ही चाललो होतो, इथून 2 मुली पडल्या। ते काय होणार आहे का नाही, याला कोणी वाले आहे का नाही, हे निदान खड्डे तरी कमीत कमी बुजवा। मोठा प्रश्न आहे, रोज यावं जावं लागतोय। काहीतरी करा बुवा, काहीतरी करा या रस्त्यांचं। त्याची परिस्थिती पाहता इथं पावसाळ्यामध्ये खूप खड्डे आहे आणि खूप गाडी चालवताना आम्हाला खूप त्रास होतो। आणि एक 2-4 दिवसापूर्वी पण इथे एक ऍक्सिडेंट झाला होता। खूप असं नाही का, खूप लागलं, त्या व्यक्तीला पण खूप लागलं गेलं होतं इथं। आणि असे खूप खड्डे झाले त्या रस्त्याने, सगळे म्हणजे रस्ता कमी आणि खड्डेच जास्त झाले। आणि आम्हाला सर्वांना प्रवास करताना खूप त्रासही होतो ना, आम्ही त्रासाला सामोरेच जातोय सध्या। लवकर त्याची दखल घेण्यात यावी अशी आमची सर्वांना विनंती आहे। जे कोण कार्य या संदर्भात कोण काम करत असेल त्यांनी या गोष्टीची लवकरात लवकर विचारपूस करून काम करून घ्यावं अशी माझी विनंती आहे। साहेब, काय चाललंय? भरपूर रस्त्याला खड्डे पडलेले आहेत साहेब। दिवसा पण यायला त्रास होतो, रातचा तर इतका त्रास होतो की काही सांगू विचारू नका। रोज अपडाऊन करावं लागतं। बऱ्याच गाड्यांचे ऍक्सिडेंट पाहिले तिथं। खड्डेच्या पाण्याने भरले, पाऊस आला तर काही दिसत नाही पुढं, आणि भरपूर त्रास झालेला आहे लोकांना आणि आम्हाला सुद्धा भरपूर त्रास होतो। रोजचा अपडाऊन आहे, त्यामुळे एवढीच एक विनंती आहे तुमच्याकडे शासनाला की लवकरात लवकर याचा खड्ड्याचा मार्ग व्यवस्थित करा। बघा साहेब, गाडी बघा कशा आपटतात, किती त्रास होतो। बिलॉंग करतोय, तर मी माझ्या एक अर्जंट कामासाठी खेडला चाललो होतो। तर मी खेडला जाताना एवढी आपल्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे तर सांगायची काय कठीणच। गुडघ्या एवढ्याले खड्डे, गाडी कशी चालव, त्या ड्रायव्हरला आणि बसणाऱ्या माणसाला सुद्धा त्यांचे हाल होतात, ते पाहत नाही। तर याची दखल घ्यावा। याच्याने मी असं जाता जाता मला अशी 2-3 दुर्घटना घडल्या की 2-3 ऍक्सिडेंट एवढे भयंकर झाले की ते आमच्या डोळ्याने आम्हाला पाहतही नव्हतं। याची लवकरात लवकर दखल घ्या, नाही ते आम्हाला काहीतरी बाबा कारवाई किंवा आंदोलन करावं लागेल, काहीतरी करावं लागेल। हे जनतेची कळकळ आहे आम्हाला। पाण्याने भरले जातात, गाड्या इकडून तिकडून येत असतात, दिवसात दिसत नाही ते खड्डे पाण्याने भरले तर रात्रीचे काय दिसणार बाबा। मी हमेशा पाहत असतो, दिवसाआड रोज ऍक्सिडेंट होतात तिथं। या शासनाने याची दखल घ्यावी की बाबा खड्डे व्यवस्थित बुजून व्यवस्थित त्याचं काम करावं। किमान हे खड्डे व्यवस्थित बुजून जर घेतले तर बाबा घटना तरी टळतील, ऍक्सिडेंट होणार नाहीत, याची काळजी घ्यावी प्रशासनाने। त्यांना राहायचं नाही, किती दिवस पाहिजे आम्ही असं या खड्ड्यात फिरायचं। आणि एवढे खड्डे झालेले, इथं रात्री ऍक्सिडेंट झाला माझ्या समोर आणि त्या मुलाला एवढं जबरदस्त मार लागला। याच्याकडे काय प्रशासन लक्ष देणार आहे का नाही, नाहीतर आम्हाला ग्रामस्थांना याच्यावर काहीतरी करायला काय चाललंय काय, आम्ही कुठपर्यंत सहन करायच्या या गोष्टी। कमीत कमी रस्ते तरी आम्हाला चांगले द्या, बाकीचं जाऊ द्या काही। होना खड्डे बहुत है, रास्ते में एक्सीडेंट का भी खतरा रहता है। क्या करूं, खतरा रहता है, लेकिन एक्सीडेंट होने का भी खतरा रहता है। ये जल्द से जल्द काम होना चाहिए रोड का। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबा इनामदार, पाबळ। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।